चेंज केलेला आहे. ज्योती फाइनली मम्मी इतनी सुंदर लग रही है. एंड ये हम तुझा तर घेऊन ये पूर्ण. नाइस सुंदर. मैं इंडियन से वेस्टर्न में आ गई हूँ. चलो नहीं अभी बैठे जेंट्स आ रहे हमारे. लय छान वाटतंय. छान कसं वाटतंय तुला? आताशी आम्ही आलोय सकाळपासून पण आम्ही व्हिडिओ केले फोटो काढण्यातच चाललंय. काही रिसॉर्टला गेलेलो नाही. आता चाललोय. आमचे फक्त फोटो 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 चाललं तर आता रिसॉर्टचे हिच्या लाडक्या लेकाचे फोटोज. हो त्यांनी खूप फोटो काढले. आणि मी सुद्धा. तू सुद्धा ना तूच त्याचे काढले. आणि तो रील पण खूप केला. हो याला साक्षी माझी बहीण आहे. खूप छान ग ज्योती. खूप छान. माझा व्हिडिओ टाकण्यात आहे. खूप टाक. छान. तो व्हिडिओ टाक. ये दोनों हो गए रेडी. दोनों भी देखो एक ही ब्रँड के. हे झालेलं आहे यांचं रेडी. आणि इथे माझे बंधू बघा सुंदर. हॅलो हाय नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या ह्या व्लॉगच्या सेकंड पार्टमध्ये, म्हणजे माझ्या बर्थडेच्या व्लॉगमध्ये. पहिला पार्ट तुम्ही बघितला नसेल तर जाऊन नक्की बघा. आम्ही कुठे गेलो हे सगळंच कळेल. तर आमचं आता बाहेरचं गार्डन वगैरे फिरून झाल्यानंतर मेन रिसॉर्टमध्ये आम्ही आतमध्ये एंट्री केली आणि तुम्ही बघू शकता खूप मोठ्या मोठ्या राईड्स होत्या. पण आम्ही त्या राईडला लांबूनच असा रामराम केला, कारण का आम्ही कोणीही त्या राईड्समध्ये जाण्यात इंटरेस्टेड नव्हतो. आम्ही पूलमध्ये वगैरे जायचं होतं, पण ह्या पूलमध्ये आम्ही नंतर जाणार होतो. मेन जो आतमध्ये पूल होता ना मोठा वेव पूल, आम्हाला तिकडे जायचं होतं. पण ह्या राईड्स बघू शकता खूप मोठ्या मोठ्या राईड्स आहेत आणि खूप क्लीन पाणी आहे. नीट अँड क्लीन आहे. तिकडचं वातावरणही नीट अँड क्लीन आहे. काहीही असं म्हणजे कुठेतरी असं घाण टाकले काय असं नाही. खूप छान वातावरण आहे. शंग्रीला रिसॉर्टला मी 10 आउट ऑफ 8 तरी मार्किंग देईन. इतकं छान रिसॉर्ट आहे आतून तर. आणि आम्हाला तरी खूप सेफ आणि खूप सिक्युअर वाटलं. खूप छान वातावरण होतं. तर आतपर्यंत चालतच जायचं होतं. एक 5 मिनटं तुम्हाला आतपर्यंत चालत जावं लागतं, कारण का इतकं मोठं आणि ह्यूज आहे ना शंग्रीला रिसॉर्ट, की तुम्ही फिरता फिरता तुम्हाला अख्खा दिवस कधी जाईल कळणारच नाही. खरं तर आम्हाला 1 वाजला गार्डनमध्ये नुसतं व्हिडिओज करता करता कळले नाही. मग आम्ही आता फटाफट निघालो होतो पूल पार्टीला, म्हणजे पूल पार्टी नाही सॉरी वेव्ह पार्टीला. तिकडं म्हणजे स्विमिंग पूल आहे, इकडे वेव्स वगैरे येतात, लाटा येतात भरपूर अशा. तिकडे जाणार होतो आम्ही. तिकडे डान्स वगैरे केल्यानंतर 2-2:30 पर्यंत लंच टाईमला वेळ होता, म्हणून आम्ही म्हटलं 1-1.5 तास आपण तिकडे मजा करूया. मग आम्ही तिकडे चाललो. तर बाहेरचं ॲटमॉस्फिअर बघू शकता खूप छान आहे. इथे लग्न वगैरे सुद्धा होतात. आय गेस कुणाची तरी लग्नाची तयारी चालू होती. तिकडे मंडप वगैरे लागत होता. पण खूप मोठं आहे आणि वातावरण खूप मस्त आहे. खूप मजा येते इथे. फोटोज वगैरे काढण्याचं जर कोण शौकीन असेल किंवा माझ्यासारखं कोणाला रील्स काढण्याचं शौकीन असेल
तर त्याने इथे नक्की जा. फॅमिली ट्रिप करण्याला तर बेस्ट चॉईस आहे. तर बघू शकता इथं आम्ही वेव पूलकडे आलेलो आहेत आणि वेव पूल आता स्टार्ट होणार होता इथे, त्याच्यामुळे आम्ही वेळेत येऊन पोचलो. स्टार्ट झाला नव्हता तिकडे, वेव्स ना एक अर्ध्या तासाने किंवा एक तासाने सुरू होतात असंच काहीतरी होतं, पण आम्ही यायच्या आधी तर सुरू नव्हत्या झाल्या. लोक वाट बघत होते आणि ते गाणी इतकी चालू होती ना की गाण्याचा आवाज ऐकतात नाचायला मूड झाला होता. माझा भाऊ बघा कसा मस्ती करत होता. आम्ही तिघी एकदम मस्त फुल फॉर्ममध्ये होतो. खूप छान छान गाणी वाजत होते, त्याच्यामुळे आपोआप पाय थिरकतच होते आणि आम्ही खूप छान नाचलो. आणि आम्ही 4 जण बघा, हे आम्ही 4 जण मस्तपैकी चौघं पण निघालो आणि बिहाइंड द कॅमेरा माझे आहेत. सो इथे माझी मस्ती सुरू झाली होती. मला असं अशा ठिकाणी आलं ना की खूप लहान बाळ आतलं जागं होतं माझं आणि खूप मस्ती करायचं मन करतं. माझी मम्मी तर आमच्या घरात सगळ्यात छोटं बाळ आहे, तर ती तर सगळ्यात जास्त हे करते, लहान बाळासारखं एकदम मस्ती करते आणि तिच्याच मस्तीमुळे आम्हाला जास्त एनर्जी येते तिला बघूनच. सो आम्ही तिला बघून जास्त एक्सायटेड होतो आणि एनर्जेटिक फील करतो. तो आम्ही पूल पार्टीकडे चाललो, पूलकडे चाललेलो आहोत. इथे पूलच्या इथं वेव्स हळूहळू सुरू होत होत्या, बघू शकता तुम्ही, हळूहळू चालू होतं. लोक काही ठिकाणी तिकडे जाऊन वाट बघत होते की वेव्स येतील आणि मग ते त्या लाटांबरोबर येतील म्हणून एकदम कडेला जाऊन लोक उभी राहिली होती. पण मी काही जाणार नव्हती, कारण का मला पाण्यापासून प्रचंड भीती आहे, मला, माझ्या मम्मीला, आणि त्याच्यात माझी बहीणही तशी, ती आमच्यासारखी घाबरट. त्याच्यामुळे माझा भाऊ आणि माझे हे 2घंच जण तिथपर्यंत गेले आणि आम्ही बाहेर मम्मी आणि मी मस्ती करत होती आणि माझी बहीण इथे शूट करत होती. इथे मी गाणी लागले होते तर मस्त नाचत भिजत होते आणि माझी मम्मी पण आली त्याच्यात. भाऊ इथं होता, तो म्हणाला आता मी आज जातो, तुमच्या लोकांना आता मी इथे सांभाळत नाही, कारण का इथे पाणी होतं ना भरपूर, त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटत होती आम्ही घसरून पडू वगैरे. तर माझा भाऊ म्हणतो आता तुम्ही इथे नाचा बिचा. तो थोडासा नाचला आणि तो म्हणाला आता मी नाचणार नाही, मी चाललो आतमध्ये, मला पाण्यामध्ये जायचं आहे. तर तो आतमध्ये चालला होता, तरी पण मम्मी नाही थांब. मम्मीलाही भीती वाटत होती की नको उगाचच तिकडे आतमध्ये एकदम नको, कारण का माझी मम्मी आणि मी दोघी सारखे आहे या बाबतीत. आम्हाला पाण्याची खूप भीती वाटते आणि अशा लाटा जेव्हा येतात ते असं भीती वाटते की तोंडात पाणी वगैरे जाईल, त्याच्यामुळे आम्ही नको म्हणतो. आम्ही म्हटलं आपण इथेच नाचूया आणि आम्ही खूप नाचलो, म्हणजे पाय दुखेपर्यंत नाचलो खूप. ह्याच्या पुढे तर तुम्ही, हे तर काहीच नाही, हा ट्रेलर, ह्याच्या पुढचा पिक्चर तर खूपच धमालचा आहे, तुम्ही बघू नंतरचे व्हिडिओज बघा किंवा ह्याचाच व्हिडिओ पुढचा बघा, तुम्हाला खूप मजा येईल. आम्ही खूप नाचलो. जर मी बॅकग्राऊंडला गाणे टाकले असते ना तर अजून छान वाटलं असतं, पण कॉपीराईट येईल त्याच्यामुळे गाणे नाही टाकू शकत. पण इथे माझी मम्मी बघा स्पेशली जलेबी बाईच्या सॉन्गवरती डान्स करते आणि खूप खूप मजा येत होती. सगळे आम्ही एन्जॉय करत होतो. खूप दिवसानंतर बाहेर पडलो होतो, त्याच्यामुळे आम्ही सगळ्यांनी खूप धमाल केली होती आणि ते पब्लिक जास्त नसल्यामुळे त्याच्यामुळे आम्हाला जास्त मजा येत होती. इथे माझी बहीण आणि मम्मी बघा दोघीही नाचतायत. इथेही सॉन्ग चालू होतं मस्त, तर त्यामुळे दोघीही मस्त नाचत होत्या आणि थोड्याच पाण्यात स्विमिंग करण्याची मजा घेत होते, कारण का पुढे गेले तर त्यांना असं वाटेल काय आपण एकदम खाली खोलवर जाईल, त्याच्यामुळे नको नाही म्हणून ते थोड्याच पाण्यात जाऊन मजा घेत होते आणि डान्स करत होते. तर मी म्हटलं चला इथेच नाचा, जास्त पुढे जाऊ नका. पण खरंच मी जर इथे गाणी टाकले असते ना तर खरंच खूप बघायला मजा वाटली असती. इतकं छान आहे ना हे मोमेंट्स. मी शॉर्ट्समध्ये हे नक्कीच अपलोड करेन, कारण का ह्याच्यात गाण्याशिवाय यांना मजा नाही खरं तर बघायला. गाणी असल्यावर ना ती एक फिलिंगच वेगळी येते. तर मी शॉर्ट्समध्ये व्हिडिओ नक्कीच अपलोड करेन, नक्कीच बघा ते सुद्धा व्हिडिओ शॉर्ट्समधले. आणि माझ्या इंस्टा आय डीला पण टॅग केलं असतं, तेही जाऊन चेक करा. त्या दोघी मायलेकी बघा, कोणी म्हणेल का या मायलेकी आहेत म्हणून. इतकी फिट अँड फाईन माझी आई आहे, टचवूड देवा अशीच राहो, पण इतकी फिट आणि फाईन माझी मम्मी मस्त बघा, कोणी म्हणणारच नाही. तिकडे मी तिला मम्मी म्हणत होते ना तर लोक आश्चर्याने आमच्याकडे बघत होते आणि रागाने बघत होते, इतक्या सुंदर बाईला मम्मी काय म्हणताय असं. आणि ते आम्ही दोघं प्रयत्न करत होतो की मला एक व्हिडिओ शूट करायचा होता, पण तो व्हिडिओ शूट करण्याचा प्रयत्न करत होतो, पण ते पाण्यामध्ये ना समजत नव्हतं नक्की काय करायचं. परत पुढे जात होतं, परत पुढे मागे येत होतं. थोडंसं एक शॉर्ट केल्यासाठी मला त्या लाटा ज्या येत होत्या ना त्या भीती वाटत होती, म्हणून बघा ते मला खेचतायत की नाही तू चल, मी आहे ना सोबत चल. पण मला तो शॉट मिळतच नव्हता, त्या पाण्याच्या लाटामुळे मी एवढी घाबरत होते ना की मला समजत नव्हतं नक्की कसं चालू, कसं काय करू. मला असं वाटतं आता मी पडेनच. पण तरीसुद्धा थोडा 2-4 वेळा टेक केला, हा दुसऱ्यांदा पुन्हा मी टेक केला आणि ते म्हणाले आपण थोडं अजून पुढे जाऊया. तर मी म्हणाले नाही मी नाही जाणार, इथूनच करूया आपण सुरुवात. मग आम्ही पुन्हा थोडंसं तिथेच थांबलं आणि पुन्हा तो एक चालण्याचा व्हिडिओ घ्यायचा होता स्लो मोशनमध्ये आणि मला ना असं पाण्याच्या आतून निघायचं होतं, पण माझी हिंमतच होत
होत नव्हती की त्या स्विमिंग पूलमध्ये तोंड घालून असं बाहेर यावं, म्हणून माझ्याने काही हिंमत झाली नाही. माझा भाऊ म्हटला सोड मी करतो बघ. माझा भाऊ उतरला आणि त्याला पाण्यापासून जरासुद्धा भीती वाटत नाही. खूप छान स्विमर आहे तो. त्याच्यामुळे माझा भाऊ पाण्यात गेला, बाहेर आला आणि मस्तपैकी असा शायनिंग मारत मारत छान असा गॉगल वगैरे लावून बाहेर आला. त्याचा एक छान असा व्हिडिओ शूट झालेला आहे मस्त. असं सेम माझ्या यांनी पण केलं, त्यांनाही पाण्याची काही भीती नाही. आणि ह्या दोघी माईले की पाण्यामध्ये तप करायला बसलेल्या आहेत. इथेही खूप छान म्युझिक चालू होतं, पण आय विश इकडे मी म्युझिक टाकू शकले असते यार. खरंच खूप भारी होतं. आणि अशा ह्याच्यात ना असं वाटतंय ना, खरं तर हे कुठल्या तरी मोठ्या अशा समुद्राच्या खाली बसून असं म्हणजे पाण्याची मजा घेत आहेत. इतकं छान नितळ पाणी आहे आणि खूप मस्त वाटत होतं. इतकं ब्लू ब्लू पाणी वाटत होतं आणि सगळीकडचं ॲटमॉस्फिअर तुम्ही बघा खूप भारी होतं. आणि आम्हाला खूप मस्त वाटत होतं, कारण का नीट अँड क्लीन जागा असली की आपल्यालाही छान वाटतं. माझी मम्मी आणि बहीण बघा दोघी मस्तपैकी पाण्यात झोपून बिपून हर अँगलनी फोटोज काढलेत, व्हिडिओज काढलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता, इथे मस्त अशा पाण्यात झोपून अशा वरून सन पडतोय, सन म्हणजे होतं ना सनबाथ पण होते आणि कालून पाण्याने थंडावा पण मिळतोय, त्यामुळे खूप मस्त वाटत होतं. आणि दोघी पण अशा पाण्यामध्ये बसून छान छान त्या गाण्यावर नाचत होत्या. पण मला गाणी काही टाकता आले नाहीत, पण मी नक्की हे शॉर्ट्समध्ये व्हिडिओ टाकणार, कारण का खूप छान मेमरीज आहेत ह्या सगळ्या, ह्या आठवणी आहेत. आपण जातो कुठे तर ह्या सगळ्या व्हिडिओच्या मार्फत मी या आठवणी जमा करून ठेवते. त्याच्यामुळे आम्ही खूप मजा केली. बघा माझी मम्मी किती एन्जॉय करते आणि इतकं छान वाटत होतं आमच्या सगळ्यांना. त्याच्यानंतर माझा नंबर आला. माझ्या मम्मी आणि मी मस्त आम्ही दोघी पण बसणार होतो. माझी बहीण झोपून पण आता सगळे व्हिडिओ काढून झाले. मी तिला म्हटलं आता चल यार माझा नंबर, आता मी पण जरा पाण्यात थोडीशी मजा करते. मी कॅमेराच्या मागे होते म्हणून आता तिला म्हटलं नाही आता माझी बारी. या दोघींचे डान्स खूप झाला म्हटलं आता करून, आता थोडंसं मला पण तर मलाही थोडंसं पाण्यापासून भीती आहे म्हणून मी जरा लांबच बसलेले यांच्यासारखी. मग नंतर ही बहिणी म्हटली ठीक आहे चल आता मी कॅमेरा घेते, तुझं शूट करते मी. हां, त्याच्यामुळे आता माझी बहीण इकडनं उठली आणि माझी बारी आली. फायनली माझी बारी आली. आणि हा मुलगा आम्हाला खूप सतवत होता, माझ्या प्रत्येक फ्रेममध्ये येत होता. शेवटीला मी त्याच्या वडिलांना जाऊन सांगितलं की प्लीज सर त्याला त्या साईडला घ्या ना, माझ्या प्रत्येक फ्रेममध्ये तो येतो आहे आणि मला कुठून काय अँगल घ्यावं काहीच कळत नव्हतं. बघा कुठून कुठून कसा कसा तो पोरगा येतो आहे. शेवटीला त्याच्या पॅरेंट्सला बोलल्यानंतर तो जरा तिकडे झाला, पण तो आगाऊ इतका होता ना की 5 मिनटं तिकडे जायचं आणि पुन्हा आमच्याकडेच यायचं. काय माहिती त्याला काय मजा येत होती आमच्या फ्रेममध्ये यायला. त्याला खरं तर आमच्या व्हिडिओत यायचं होतं की नाही काय माहिती नाही, की आमची फ्रेम खराब करायची होती तेही कळत नाही. पण तो शेवटीला तिकडे तिकडे थोडा थोडा होत होत गेला. पण आमची फ्रेम बघा किती छान लागलेली आणि किती मस्त वाटतंय ना. असं वाटतंय ना कुठेतरी मॉलदीव्सला वगैरे गेलो आहे आम्ही बाहेर असं. तर आमचा फोटोशूट झाल्यानंतर इथे 3 जण बघा, माझा भाऊ, मी आणि माझी आऊ, हे मला 2 जण आतमध्ये घेऊन जायचा प्रयत्न करत होते. पण मी म्हटलं मी काय जाणार नाही, मी बाहेरच बरी आहे. मला खूप प्रयत्न मनवून त्या आतमध्ये घेऊन जात होते. मी बोलली मी नाही जाणार, मी असं सांगत होती, मी आज जाणार नाही, मी इथेच बरी आहे. या बघा परत मला खूप मनवल्यानंतर रिक्वेस्ट करून चल चल थोडं 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 असं करून करून मला नेत होते, रिक्वेस्ट करून चल चल चल. पण मी तिथेच जिद्दवर रडली. मी म्हटली याच्या पुढे मी जाणारच नाही, इथेच थांबा, ह्याच्या पुढे जर मी गेली तर मी डुबेन असं मला वाटत होतं. त्याच्यामुळे मी त्यांना तिकडेच थांबवलं, म्हटलं नाही बास ह्याच्या पुढे नाही जाणार मी. आणि ते बघू शकतात त्याने केवढं मला म्हणजे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा इतकं पाण्यात म्हणजे आतपर्यंत गेलेली आहे, कधीच गेली नव्हती. इथे माझा भाऊ आणि माझे आहो होते म्हणून मी जरा हिंमत करून तिथपर्यंत गेली, नाहीतर मी काय ते पाण्याच्या लाटा बघूनच मला भीती वाटत होती. मी म्हटलं मी नाही चला चला. पाठून कॅमेरामधून माझी मम्मी ओरडत होती चला तिला बाहेर घेऊन या, कारण का माझ्या मम्मीलाही माहिती आहे मला पाण्यापासून किती भीती वाटते. माझा भाऊ मग माझ्या मम्मीला आणि बहिणीला घेऊन गेला. बहीण थोडी डेअरिंगबाज आहे पाण्यामध्ये जायला, पण माझी मम्मी आणि मी अजिबात नाही. इथे माझी मम्मी पुन्हा बघा मस्त अशी उभी राहून डान्स करत होती. इथे पण एक सॉन्ग चालू होतं छान असं, आणि मस्त ती आपल्या आपल्या दुनियेत मजेत होती. डान्स बिन्स करून कोणाची आपल्याला काही पर्वा नाही, आपण आपलं आयुष्य जगायचं, लोकांचा विचार करायचा नाही, असंच आमची पॉलिसी आहे. आपलं आयुष्य जगत राहायचं. मस्तपैकी आम्ही धम्माल केली छान असे. बघा आता इथे आम्ही फायनली वेव्ह पूल म्हणजे वेव्हमधले जे पूल होतं ते टाईम म्हणजे त्यांचा चालू होता, पण आम्ही आता इकडे कंटाळलो. म्हटलं आता खूप मजा झाली, आता आपण थोडा रेन डान्स करायला जाऊया. इकडेच आमचा फायनल पॅकअप करायचं आम्ही ठरवलं. म्हटलं चला आता थोडंसं लांबून थोडंसं एक बघूया आणि आता रेन डान्सकडे जाऊया. आणि इथे आम्ही आलो रेन डान्सकडे. इथे खरी धमाल केली आम्ही, खूप नाचलो, म्हणजे अफलातून नाचलो, 101 गाणे लागले नाचलो. खरं तर ह्याच्यात मागे जर मी म्युझिक असतं ना तर तुम्हाला बघायला आणखीन छान वाटलं असतं, पण आम्ही खूप 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 नाचलो. आमची हसती खेळती फॅमिली आहे, टचवूड अशीच राहो, कुणाची दृष्ट लागू नये. आणि आम्ही बघा किती मस्त नाचतोय, एकदम भारी सगळेजण
पाण्याखाली असं चिंब भिजून भिजून नाचत होतो ना, तोंडाला असं पाण्याचे सपके लागत होते, तरीसुद्धा आमचा डान्स काही बंद होत नव्हता. इतकं पाण्याला प्रेशर होतं. आणि पाणी चांगलं होतं, क्लोरीनचं होतं ठीक आहे, पण ठीक होतं, क्लीन होतं, असं घाण पाणी नव्हतं एकदम. त्याच्यामुळे आम्ही मस्त नाचलो खूप. माझी मम्मी बघा, माई लेकाची जोडी आहे, हिला सून येईल काही दिवसाने, पण बघा किती माझी मम्मी सुंदर आणि बिंदास्त आहे. जावई आहे सोबत, सगळ्यात आम्ही एकदम मस्त छान अशी मज्जेत राहतो. त्याने खूप 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 नाचलो, म्हणजे इतकं नाचलो ना की खरोखर माझे पाय दुसऱ्या दिवशी इतके दुखत होते ना, विचारू नका. आम्ही खूप नाचून बिचून झाल्यानंतर, रेन डान्स झाल्यानंतर आम्ही थोडंसं पूलकडे पुन्हा आलो. पूलकडे थोडंसं येऊन थोडंसं आम्ही डान्स बिन्स केला, थोडं शूट वगैरे केलं आणि म्हटलं आता चला आपल्याला जायचं पण आहे. जेवणाचा टाईम झालेला आहे, ते अनाऊन्स करत होते जेवणाचा टाईम आहे, चला चला चला. पण तरी पण हे म्हटले चला ना एकदा तर शेवटचं आतमध्ये जाऊन येऊया. माझ्या भावाने मम्मीला हाताला धरलं आणि माझ्या ह्यांनी मला, आणि म्हटलं प्लीज चला शेवटचं आतमध्ये जाऊन येऊया म्हणून नेलं. पण आम्ही अजून आत काही गेलो नाही, आम्ही थोडं अर्ध्या वाटातूनच परत आलो. आतमध्ये थोडंसं फक्त मध्यंतरी जाऊन गेल्यानंतर थोडंसं पाणी एकमेकावर टाकलं, कारण का व्हिडिओ यायला पाहिजे आपल्याला म्हणून. मग थोडंसं आम्ही पाण्यात थोडीशी मजा मस्ती केली की बाबा चलो आता इथपर्यंत हिंमत करून आलोच आहे तर थोडंसं काहीतरी याचं सार्थकी लावं म्हणून आम्ही थोडंसं व्हिडिओजमध्ये मस्त छान दिसावं ह्यासाठी आम्ही थोडीशी पाण्यात थोडीशी मस्ती केली. थोडाच वेळ हिंमत केली आणि वेव्स बंद झाले होते, त्याच्यामुळे ही खरं तर हिंमत करू शकले होते, कारण का वेव्स असलेच ते लाटा येत राहत असतात, त्याच्यामुळे भीती वाटत होती. पण ते लाटा बंद झाल्या होत्या, त्याच्यामुळे आता म्हटलं चला आता आपण निघूया. आणि आम्ही आता जायला निघालो होतो. फक्त थोडंसं 5-10 मिनटं तिकडे फोटोज वगैरे काढले, काही पाण्यामध्ये व्हिडिओज वगैरे केले, आम्हाला जे काही करायचे होते ते सगळं करून झाल्यानंतर मग ह्यांना पुन्हा मूड झाला, ते एक गाणं वाजलं त्याच्यामुळे पुन्हा मूड झाला रील्स ह्याच्या रेन डान्सकडे जाण्याचा, म्हणून आम्ही पुन्हा रेन डान्सकडे गेलो. सुकलेलो व्यवस्थितपणे तरी आम्ही पुन्हा रेन डान्सकडे गेलो आणि तिकडे एक गाणं खूप भारी वाजत होतं, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यावर मोह आवरला नाही म्हणून आम्ही तिकडे गेलो नाचायला पुन्हा. आणि म्हटलं आता हे 2 गाणी शेवटचे नाचायचे, कारण का जेवणाचा टाईम संपला तर आपलं जेवण मिळणार नाही दुपारचं, त्याच्यामुळे म्हटलं चला आता. मग आम्ही तेवढे 2 गाणे डान्स केला, खूप भारी नाचलो वगैरे सगळेजण. आणि डान्स केल्यानंतर म्हणजे मी एकदम फॉर्ममध्ये होते, मला आवडते गाणे होते ते दोघंही पण, त्यामुळे मला खूप मस्त वाटत होतं त्या गाणं डान्स करताना. आणि माझी मम्मी बहीण बघा एकदम मस्त सिरियस होऊन ते बोलत होते की आता आपण जेवायला जायचं आहे. माझी बहीण मम्मी बोलत होती चला जेवायला जायचं आहे, पण मी काही आवरत नव्हते. मी मस्त डान्स एकदा सुटले ना मी डान्स करायला की मग मी कोणालाच आवडत नाही असं होतं. मग मस्त आम्ही डान्स वगैरे केला. आणि हे गाणं मी रीलवर नक्कीच टाकेन, कारण का ह्याच्यात माझा डान्स खूप जरा बऱ्यापैकी चांगलाच झालेला आहे, त्याच्यामुळे आम्ही नाचलो. आणि इथे माझी मम्मी, बहीण, भाऊ आणि माझ्या आम्ही 4-5 जण. आणि इथे तुम्हाला विचारायचं कॅमेरा कोण हँडल करते, तुम्हाला जर असं वाटत असेल ना तर आमच्याकडे भला मोठा ट्रायपॉड आहे, त्याचाही आम्ही उपयोग करतो कधी कधी. तो ट्रायपॉड तिकडे नेऊन आम्ही स्टडी कॅमेराला ठेवला आणि कॅमेरा लावून दिला आणि म्हटलं तर जे शूट होईल ते होईल असं आम्ही करतो. मग ना म्हटलं आता चला, मी शेवटीला म्हटलं आता चला बस झालं, आता आपण जाऊया जेवूया. आणि जेवून आल्यानंतर पुन्हा आपण कंटिन्यू करूया, कारण का आपल्याला अजून बरंच काही बघायचं आहे आपल्याला, कारण का 6चाच टायमिंग असतो, 6पर्यंत तुम्हाला रिसॉर्ट खाली करायचं असतं. त्याच्यामुळे इथेच आम्हाला 3 वाजले होते, 3 वाजेचा लंचचा टाईम झाला होता आणि लंचचा टाईम 3:30पर्यंतच असतो, 2:30 ते 3 वाजेपर्यंत 3:30पर्यंत असा असतो. त्याच्यामुळे त्यांना म्हटलं आता बस झाला डान्स, आता चला 3 वाजलेत, आपण खाऊन घेऊया अर्ध्या तासात आणि त्याच्यानंतर आपल्याला अजून पुढे पण रिसॉर्ट बघायचं आहे, तर ते सगळं आपण एक्सप्लोअर करून घेऊया. इकडेच नाचत राहिलो तर पुढचं रिसॉर्ट आपण बघणार नाही, इथेच 6 वाजतील आणि घरी जायची वेळ होईल. मग त्याच्यानंतर आमचा डान्स झाला आणि मग नंतर आम्ही इथे मस्तपैकी एक डान्स केला शेवटचा, की बाबा तो डान्स करून आता चला इकडच्या पूलला आपण टाटा बाय बाय करूया आणि पुढे जाऊया जेवायला. आणि जेवणात बरंच काही काही होतं, तुम्ही नक्की बघा. ह्याचा सेकंड पार्ट बघायला विसरू नका, कारण का ह्याच्या सेकंड पार्टमध्ये तुम्हाला दिसेल आम्ही दुपारच्या जेवणात काय काय खाल्लं, आम्हाला काय